तुम्हाला एक गोष्ट होत असेल की बा मी वाचतोय पण मी लवकर विसरून पण जातोय, बरोबर आहे की नाही? हा एक कॉमन प्रॉब्लेम फेस होतो. आता या कॉमन प्रॉब्लेमचं फेस होण्याचं सगळ्यात महत्त्वाचं जे रिझन आहे ना, ते म्हणजे रिव्हिजन्स नसणं हे आहे. आता याच्यासाठी एक फॉरगेटिंग कर्व टाकला गेलेला आहे. हा कोणी मांडला होता? तो एक जर्मन सायंटिस्ट होता. या जर्मन सायंटिस्टने एबिंगहाऊस नाव होतं त्याचं. या एबिंगहाऊसने एक फॉरगेटिंग कर्व सांगितला होता. त्याचं म्हणणं असं आहे की जी गोष्ट तुम्ही वाचणार आहे पहिल्या 24 तासामध्ये त्या टोटल गोष्टी विसरून जाण्याचा तुमचा स्पीड सर्वात जास्त असतो. त्यामुळे तुम्ही जेव्हा 2 किंवा 3 दिवसांनी ती आठवण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला खूप कमी गोष्टी आठवतात. मग हे कसं वाचवलं गेलं पाहिजे? तर मल्टिपल रिव्हिजन्सनी. त्याचं म्हणणं आहे की तुम्ही एखादी गोष्ट वाचल्यानंतर नेक्स्ट 3 दिवसाच्यात तुम्हाला पहिली रिव्हिजन करायची आहे, त्यानंतर आठवड्याच्यात दुसरी रिव्हिजन, 15 दिवसाच्यात तिसरी रिव्हिजन. आता प्रॅक्टिकली जर बघितलं तर आपल्या सिलेबसनुसार आपल्याला इतक्या रॅपिडली रिव्हिजन करणं पॉसिबल नाही आहे. मग आपण याला आपल्या दृष्टीने कसं बदलू शकतो? तर तुम्ही काय कराल? तर तुम्ही एखादी गोष्ट जर आज वाचली ना, तर तुम्ही दिवसभरात जे वाचताय ते संध्याकाळी तुम्ही रिवाईज करा 1 तासाभरामध्ये, की त्याच्यातले मेजर पॉईंट्स काय होते, जेणेकरून एबिंगहाऊसच्या म्हणण्यानुसार जे आपण विसरून जाणार आहे ते विसरण्यापेक्षा आपल्या डोक्यामध्ये फिक्स होण्याची प्रकार वाढेल. मग दुसरी जी रिव्हिजन आहे ती तुम्हाला 15 ते 20 दिवसाच्या आत घ्यायची आहे. 15 ते 20 दिवसाची रिव्हिजन जिथे संपेल त्या दिवसापासून 1 ते सव्वा महिन्याच्या आत तुम्हाला ही दुसरी रिव्हिजन क्रिएट करायची. त्याच्यानंतर तिसरी रिव्हिजन तुम्हाला 3 महिन्याच्या आत करायची आहे. जर अशा पद्धतीने केलं तर तो सब्जेक्ट, तो टॉपिक तुम्ही जिंदगीभर विसरणार नाही. तो तुमच्या डोक्यात फिक्स झालेला असेल. आपलं होतं काय, आपण एक सब्जेक्ट प्रिपेअर करतो आणि एक्झामच्या आदल्या दिवशी रिवाईज करतो. सो ऑब्व्हियसली तो आपल्या लक्षात राहण्याची पॉसिबिलिटी फार कमी होऊन जाते. तर असं करू नका. अशा पद्धतीने रिव्हिजन्स क्रिएट करा जेणेकरून तुम्हाला त्याचा आउटपुट मिळेल.